मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील निकषांचं उल्लंघन करणाऱ्या 5.5 लाख बहिणींना महिला विकास विभागानं अपात्र ठरवलंय। ही संख्या आणखी वाढण्याची चिन्ह आहेत। 4 चाकी असणाऱ्या लाडक्या बहिणींची सर्वाधिक संख्या पुणेमध्ये आहे आणि पुण्यात आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात अपात्र ठरलेल्या बहिणींची संख्या जास्त आहे। योजनेतील बहिणींच्या अर्जाच्या छाननीमुळे स्थानिक पातळीवर आता काही चर्चा होत आहे। सरकारमधील अनेक मंत्र्यांचं या बाबतीतलं आवाहन आहे। शिवाय शासकीय कारवाईच्या भीतीने सुद्धा आतापर्यंत 1.5 लाख लाडक्या बहिणींनी योजना नको म्हणून अर्ज केलेले आणि ही संख्या राज्यामध्ये 10 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। महिला विकास विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही शंका व्यक्त केली। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, किती नेमकी ही संख्या आहे सध्याच्या क्षणाला अपात्र ठरलेल्या बहिणींची आणि आता आणखी काही संख्या वाढण्याची शक्यता आहे का? नक्कीच आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी या ठिकाणी महायुतीने महत्वाची योजना आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना। याच लाडक्या बहीण योजनेला पाहता आता जवळपास मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींनी आहे ती माघार घेतलेली आहे आणि याच माघार घेण्याच्या लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये 5 लाख पर्यंतची जी संख्या आहे ती लाडक्या बहिणींची आहे। त्यामुळे आता जर पाहिलं तर याच लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये 10 लाखांपर्यंत देखील भर होऊ शकते, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही मोठ्या प्रमाणात संख्या आहे ती या लाडक्या बहिणींची आहे की ज्यांच्या घरात 4 चाकी वाहनं आहेत, ज्यांचं उत्पन्न देखील जास्त आहे असं देखील काही ठिकाणी आहे तर ते निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे ही जी संख्या आहे ती 5 लाखाहून आता 10 लाखांपर्यंत जाऊ शकते आणि 10 लाखपर्यंत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या या योजनेमधून बाहेर पडू शकतात। त्यामुळे या योजनेकडे पाहता आता येणाऱ्या काळात सरकारच्या कशा प्रकारे संपूर्ण नियोजन असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। जी निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।